नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आलो आहोत उमरेड पंचायत समितीमध्ये. काही गावांच्या सेव, देनी, वानोळा या 3 गावांचं पाणी पुरवठा नोड योजनेअंतर्गत विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. तर का बरं बंद करण्यात आला, का नाही, आपण थोडी माहिती घेऊ. त्या गावातले काही लोक आहेत आपल्या. ताई, पहिले नाव सांगा आणि काय प्रॉब्लेम्स आहे ते सांगा. नंदा विकास मिश्रा, सरपंच, गट ग्रामपंचायत शेव. आमच्या गट ग्रामपंचायतमध्ये देनी, वानोडा, शेव हे 3 गाव येतात. त्या गावातली लाईन काल आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता इंजिनियरनी कापली. त्याच्यामुळे गावातले लोक कालपासून बिना पाण्याने आहेत. तिन्ही गावातले. तिन्ही गावातले. हो. आणि आम्ही BDO साहेबांना आमचे अजून नवीन, मी आता 6 तारखेला जस्ट बसली, अजून खाते बदललेले नाही आहेत. आणि आम्ही त्या यांना इंजिनियर साहेबांना सांगितलं होतं की खाते बदलल्यावर आम्ही पैसे भरू बा. तरी त्यांनी म्हणजे अवधी काहीच नाही दिली. काहीच नाही दिलं. तसं त्यांनी आम्हाला काहीच नोटीसही नाही दिला आणि काही तशी सूचनाही नाही केली. मग आता या तिन्ही गावातले लोक येऊन तुम्ही पंचायत समितीला आहे, कोणी अधिकारी भेटले? नाही, कोणी नाही. कोणासोबत संपर्क केला? संपर्क वगैरे कोणी भेटलेच नाही. नाही, तुम्ही इथं आता आले आहात, तर मग गावकरी जमले तर इथं मग कशासाठी? कोणासोबत तर संपर्क करावा लागेल ना तुम्हाला, इथल्या BDO सोबत किंवा जे कोणी संबंधित. आता इथे आज सुट्टी आहे, तिथं कुणी आहेत नाही. त्यांना फोन वगैरे नाही? फोन नाही केला. मग कसं? काल विभागीय आयुक्ताकडे आम्ही गेलो होतो नागपूरला. तिथे आम्ही सांगितलं आमच्या समक्ष. तर मग त्यांनी BDO साहेबांना फोन केला. BDO साहेबांनी म्हटलं की मी बोलतो. मग त्याच्यानंतर त्यांनी काहीच केलेलं नाही. अच्छा. तर मग आता पूर्ण म्हणाले की ग्रामसेवक शेरकी साहेब आमच्या जवळच बसले होते. त्यांनी आम्हाला लाईन कापली याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. आणि 3-4 लाख रुपये बिल आहे. आणि ग्रामसेवक शेरकी साहेबांनी 1 वर्षापासून बिल पेंडिंग ठेवलं, त्यांनी अजून भरलं नाही. आम्ही आता जस्ट बसलो आहोत. मग आतापर्यंत तिथं ग्रामपंचायतवर कोण होतं? म्हणजे काही स्टे वगैरे होता का? नाही, प्रभारी सरपंच. म्हणजे त्यांनी सूरज इस्तार उपेंदा. अच्छा, त्यांचं बकाया होतं. मला एक सांगा, मग आता तुम्ही इथं कशासाठी आल्या? हेच आम्ही आपली समस्या मांडण्यासाठी. नाही, पण इथं अधिकारीच नाही ना, म्हणजे मग तक्रार कोणाकडे करणार? पोलीस स्टेशनला जातो, तिथे जाऊन आम्ही सांगतो ना आपल्या समस्या. अच्छा, पोलीस स्टेशनला तक्रार करणार. हो. आणि हे जर लाईन जे कापली, याच्यात काही असं वाटत आहे की कोणाचं हे राजकीय वरून प्रेशर प्रेशर आहे सर, त्याच्यामुळे ते लाईन कापण्यात गेली. आणि बरोबर सुट्टीच्या दिवशी कापली, ताकी आम्हाला कुठे जाता आलं नाही पाहिजे. अच्छा. वेळ नाही दिला ना आम्हाला सर, वेळ नाही दिली. आणि आधी सुट्टीच्या दिवशीच कापली ते लाईन. पाणी नाही आमच्याकडे. म्हणजे शेरकी म्हणजे हे कोण? ग्रामसेवक आहे. अच्छा, ते स्वतःहून. आणि ग्रामपंचायतला येत नाही. जेव्हाचे आम्ही बसलो तेव्हाचे काहीच देत नाही. रेकॉर्ड नाही दाखवत. म्हणजे मुद्दाम करत आहेत. आणि त्याला हे सगळे पंचायत समिती अधिकारी वगैरे साथ देत आहेत. सर. म्हणजे मुद्दाम या 3 गावांना मुद्दामून त्रास देऊन राहिले ते. झिंगरे साहेब, आम्ही त्यांना वारंवार केले आहेत हे, तरी ते कोणत्याच प्रकारचे आम्हाला सहकार्य करत नाही. MSEBच्या कोणत्या अधिकाऱ्याचं बोलणं झालं? काल झालं होतं ना कावडे साहेब, असं त्या दिवशी. त्यांचं म्हणणं का पडलं? त्यांना मी म्हंटल की कापा नका, आम्हाला वेळ द्या, माझे खाते बदललेले नाही आहेत अजून, आम्हाला सोमवारपर्यंत वेळ द्या, आम्ही BDO साहेबाकडे आपण जाऊ आणि बोलू, डिस्कस करू त्याविषयी. तर त्यांनी हो म्हटलं आणि काल कापून टाकलं. कारगावकर कोण? भिवापूर. त्यांच्याशी झालं होतं बोलणं. तेव्हा मी जेव्हा 6 तारखेला बसली तेव्हाच ते तिथे आले होते. मी सांगितलं की मी आज जस्ट बसली आहे, तुम्ही मला वेळ द्या, मी बघते किती पैसे आहेत, काय आहेत, सगळं मी त्यांना बोलली. पण ते काही ऐकायलाच तयार नाही. हे सगळं जाणून बुजून करून राहिले आम्हाला परेशान करण्यासाठी. 3 गावांना. आणि आम्हाला सरपंच मी बसली, त्याच्यामुळे मला पण. ठीक आहे. बघा, म्हणजे किती मोठी एक हे गोष्ट की तिन्ही गावाचे पाणी बंद झालं आहे यांच्या इलेक्ट्रिक कापण्यामुळे, विद्युत यांची कापल्यामुळे. महत्वाचं विचार जर केला तर प्रत्येक शासकीय विभागावर MSEBचा बकाया आहे. हे जे उमरेड पंचायत समिती दिसते ना,
आता जरी तुम्ही रेकॉर्ड काढला याच्यावरही लाखो बकाया आहे. बाकी कुठलीच लाईन कापली नाही. फक्त ना फक्त त्या गावाचं राजकीय काहीतरी सुरू आहे नेते मंडळीच्या, आणि त्याच्यात होरपळत आहे गाववाले. MSCBच्या अधिकाऱ्याला विचारू शकतो आम्ही, जे कोणी आहेत, तुम्ही कितीतरी असे ऑफिसेस आहे. खास म्हटलं तर हेच पंचायत समिती आम्ही इथं सांगितलं. दुसरं उमरेडचा विचार केला तर तहसील ऑफिस आहे, नगर परिषद आहे, पोलीस स्टेशन आहे, PWD आहे. असे कितीतरी ऑफिसेस आहे, यांच्यावर लाखो रुपये बिल जमा आहे, बाकी आहे. कुठलीच लाईन कापली नाही, फक्त षडयंत्र करून या 3 गावांची. ह्या असा दुजाभाव करणारे प्रशासकीय यंत्रणेत बसलेले हे अधिकारी का बरं या सामान्य लोकांना त्रास देत आहे? फक्त ना फक्त राजकीय कोणत्या वरच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे. ज्यांनी पदभार घेतला आता 2 दिवस झाले आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही बिल भरतो, आमचे अकाउंट सुरू होऊ द्या, हे अधिकारी एवढे मगरावल्यासारखे का बरं करत आहेत? थोडंसं सामान्य जनतेकडेही लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथं बसलेले जे कोणी अधिकारी असतील, BDO वगैरे, हे झोपेत आहे का? BDO साहेब, कितीतरी तुमच्या इथं असे प्रकरण सुरू आहे आणि तुम्हीच तुमचे इलेक्ट्रिक बिल थोडंसं चेक करून घ्या, तुमच्यावर किती बकाया. असं सामान्य जनतेला त्रास देणं चुकीचं आहे. या बातमीच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की या राजकीय लोकांच्या आपसी पक्षाच्या राजकारणात सामान्य जनता होरपळत आहे. यावर प्रशासनाने थोडंसं सिरियस लक्ष द्यावं आणि ताबडतोब या प्रकरणात मार्ग काढावा. धन्यवाद.